मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातून अटक करण्यात आली। त्यांच्याकडून सुमारे 3 लाख रुपये किमतीचा 12 किलो गांजा जप्त करण्यात आला। धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहितीच्या आधारे ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH18BK0311 हिच्यावर निखिल पाटील, चेतन पावरा हे दोघं अवैधरित्या गांजाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने धुळे शहरातील डी-मार्ट जवळील विश्वकर्मा भवनजवळ आले आहे, अशी माहिती प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी कारवाई कामे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले व सदर पथकाने दिनांक 15 जुलै 2026 रोजी दुपारी विश्वकर्मा भवनजवळ ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH18BK0311 तिच्यावर दोन्ही संशयित फिरत असल्याचे आढळून आले। या प्रसंगी पथकातील कर्मचाऱ्यांनी दोघांवर छापा टाकून निखिल गोकुळ पाटील वय वर्ष 25 राहणार छोरियानगर डी-मार्ट जवळ धुळे व चेतन जीवन पावरा वय वर्ष 21 राहणार प्लॉट नंबर 81 सैनिक कॉलनी धुळे असे दोघांना ताब्यात घेऊन अटक केली व त्यांच्याकडून 3 लाख रुपये किमतीचा 12 किलो गांजा जप्त केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी आणि अंमलदार आरिफ पठाण, राहुल स्नानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील, सिद्धार्थ निगम यांनी केली होती।